महत्त्वाची बातमी, पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत। याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। खात्यात 6,500 रुपये जमा झाले, तू 2,000 तुझ्याकडे ठेव आणि बाकी 4,500 रुपये मॅडमला परत दे। शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचे आरोप होत आहेत। शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली। हॅलो, हा बोला ना। काय म्हणतो मंगेशदा? ते पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं। अरे गेलतो तर ते साईट नाही आहे चालू। हो काय? हो, ठीक आहे। हा. किती द्यावं लागते म्हणे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते। एवढे काय एवढे गरीब माणसातून एवढे पैसे घेता? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना, काय केलं? हो, पराठी तर होतीच। मग मॅडमचा फोन आलता ना मला। मॅडमचा फोन आलता काय? हो ठीक आहे, मग आता मी साईट चालू होईन ते पहिन। ठीक आहे। हो, याबाबतचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, शेतकऱ्यांचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे, हाताशी काहीही आलेलं नाही आणि अशा परिस्थितीत अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचं दिसतंय। धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण की एक शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आहे, आत्महत्येच्या दारावर उंबरठ्यावर उभा आहे। अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची मदत मिळाली असताना त्यामध्ये सुद्धा कमिशन टाईप जसे 2,000 घेऊन घ्या आणि उर्वरित पैसे परत द्या, ते मॅडमने तसा निरोप दिला, असा जो ऑडिओ क्लिप आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे हा धक्कादायक प्रकार आहे। शेतकरी जो आता निलेश ढोरे नामक शेतकरी आहे, त्यांनी या सगळ्या संदर्भात जी आहे तक्रार सुद्धा गट विकास अधिकाऱ्यांना केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात पुढे काय कारवाई होते आणि जर शेतकऱ्यांच्या मेलेल्याच्या टाळूचं लोणी खाणारा हा तर हा प्रकार आहे अशासारखं या ऑडिओ क्लिप मध्ये दिसून येतं। त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। आपला कुठलाही दावा नाही की याच्यात नेमका अधिकारी कोण बोलताय, मात्र शेतकऱ्याने जो आरोप केलेला आहे आणि तक्रार सुद्धा केलेली आहे, त्यामुळे कारवाई झाली पाहिजे। परत जर असं होत असेल तर मग कारवाई होणं गरजेचं आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पंचनामे ज्या अधिकाऱ्यांनी केले तेच अधिकारी आता अशा पद्धतीनं शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करतायत। 2,000 तू ठेव आणि 4,500 रुपये मॅडमच्या खात्यावर टाक, अशा पद्धतीची ही ऑडिओ क्लिप आहे। साम टीव्ही ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, मात्र ज्या शेतकऱ्याचा यात आवाज आहे त्या शेतकऱ्यांना ही ऑडिओ क्लिप साम टीव्ही पर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांनाच हे आरोप केलेले आहेत। जर अशा पद्धतीनं खरंच अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असेल, पैसे लुबाडले जात असेल, तर मग या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।